सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्यातील सत्ता संघर्षावरती आज सकाळी 10:30 वाजल्यापासून सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे आणि हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का याचा निर्णय होणार आहे। दोन्ही गटाकडून कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद करण्यात आलेत, मात्र आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निर्णय कोर्टाने राखून ठेवलाय। आठवड्याभरात कोर्ट निकाल देईल अशी अपेक्षा अनिल देसाईंनी व्यक्त केली आहे। शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेवरचा निर्णय होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 3 दिवस सुनावणी चालली, युक्तिवाद चालले आणि आता निर्णय अजून जाहीर करायचा बाकी आहे। आज तो निर्णय जाहीर होईल अशी शक्यता आहे। 10:30 वाजल्यापासून त्याला सुरुवात होईल। काय आजच्या दिवसासंदर्भातल्या घडामोडी असतील त्याबद्दल? बरोबर, निर्णय शक्यता नाही, निर्णय आज जाहीर होणारच आहे। 10:30 वाजता निर्णय येणार आहे। 5 सदस्यीय घटनापीठ बसल्यानंतर साधारणतः 10 ते 5 मिनिटांमध्ये साधारणतः निर्णय येईल। गेल्या 8 महिन्यापासून वेगवेगळे बेंच बसलेले आहेत। पहिले द्विसदस्यीय खंडपीठ होतं, त्यानंतर 3 सदस्यीय झालं, त्यानंतर घटनापीठ बसलं आणि या संदर्भात खास करून जे सुभाष देसाईंनी याचिका दाखल केली होती राज्य सरकारच्या विरोधात, त्यानंतर एकनाथ शिंदे अशा वेगवेगळ्या 16 याचिकांसंदर्भातल्या जी सुनावणी होती त्या संदर्भात 8 मुद्दे निश्चित करण्यात आले होते। त्या 8 मुद्द्यांवरती सुनावणी करताना नवाब रेबियाचं प्रकरण पुढे आलं आणि नवाब रेबियाचं प्रकरण आणि महाराष्ट्राचं प्रकरण कसं वेगळं आहे हे सांगण्यासाठी पुन्हा 7 सदस्यीय घटनापीठाची मागणी करण्यात आली। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे, त्यांची थेट चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। साधारणतः आज निर्णय येणार, काय निर्णय येण्याची अपेक्षा आहे? निर्णय तर हाच होणार आहे की काल जे रिझर्व्ह करण्यात आलेली ऑर्डर ती आज प्रोनाऊन्स होणार आहे। त्यात माननीय न्यायालय हे ठरवणार आहे की हे घटनापीठ 5 जजेसचं असेल किंवा 7 जजेसचं असेल। जर लार्जर बेंचकडे जाणार असेल तर काही नवीन इश्यू सुद्धा फ्रेम होण्याची शक्यता आहे आणि जर जाणार नसेल तर त्याची सुद्धा कारणं माननीय न्यायालय त्यांची निरीक्षणं नोंदवतील आणि काही जजेसचे मतं सुद्धा यात महत्त्वाचे असतील। आता हे बघावं लागेल की निर्णय काय येतो, पण संविधान पीठ हे 7 कडे जाणार की 5 कडे राहणार हा मात्र निर्णय आज होणार आहे। नाही, पण महत्वाचं म्हणजे यापूर्वीची परंपरा जर आपण बघितली आहे सुप्रीम कोर्टाची, अनेकदा ऑर्डर रिझर्व्ह होतो आणि महिन्यानंतर अनिल देसाईंनी सांगितलं की 1 आठवड्यानंतर येईल, पण एका दिवसाचाच हा निर्णय रिझर्व्ह झाल्यानंतर निर्णय होतोय। हा निर्णय फक्त 7 जजेसकडे न्यायचा की 5 जजेसकडे ठेवायचा एवढ्या पुरता मर्यादित असल्या कारणाने हा निर्णय म्हणजे रिझर्व्ह काल असणारी ऑर्डर आज प्रोनाऊन्स होत आहे। हा एंटायर इश्यू अजूनपर्यंत डिसाईड झालेला नसल्या कारणाने हा त्वरित म्हणजे 5 कडे ठेवणार की 7 कडे नेणार हा विषय आज मात्र न्यायालय ऑर्डर करणार आहे। आणि काय वाटतं की साधारणतः हा जो निर्णय साधारणतः चर्चा आहे की 5 ते 7 मिनिटात येऊन जाईल, असंच होईल का? आज फक्त माननीय न्यायालय जी प्रोनाऊन्स करणारे ऑर्डर त्यात किती पेजेसची ऑर्डर केलेली आहे त्यांनी त्यावर डिपेंड करतं की वेळ किती लागेल, पण हे निश्चित आहे की 10:30 ते 11 दरम्यान पूर्ण निर्णय समोर येईल। साधारणतः 10 ते 10:30 ते 11च्या दरम्यान पूर्ण ऑर्डर येईल अशा प्रकारची स्पष्टता खास करून ॲडव्होकेट राज पाटील यांनी दिली आणि महत्त्वाचं म्हणजे साधारणतः 10:30 वाजता या संदर्भात कोर्ट बसेल आणि अंतिम निर्णय देईल, खास करून 7 सदस्यीय खंडपीठासंदर्भात। बरं प्रशांत, 2 दिवस काय 3 दिवस पूर्णपणे युक्तिवाद झाले। आता या युक्तिवादानंतर कोर्ट आता अंतिम निर्णयापर्यंत येईल। अर्थात हा निर्णय थोड्या वेळातच जाहीर केला जाईल। आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे किंवा शिंदे गटाचे काही नेते सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित असतील। 10:30 ची वेळ देण्यात आलेली आहे। प्रशांत, तुम्ही आमच्यापर्यंत सगळे अपडेट लवकरात लवकर असेच पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या